कडेगाव पोलीस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपिन हसबनीस यांनी माझ्यावरती लैंगिक अत्याचार केले होते आणि ह्या संदर्भात मी 2021 साली या संदर्भात मला अनिल देशमुख साहेब आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख साहेब आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी मला सह्याद्री अतिथीगृहावरती बोलवून हा गुन्हा पाठीमागे काढून घेण्यासाठी एक प्रकारे दबाव टाकला होता आणि मला एक पैशाचे आमिष दाखवले होते आणि त्यानंतर माझ्यावरती मला इथे सांगलीमध्ये आणून सीझन 4 एक हॉटेल आहे इथे विश्रामबागला, तिथे मला आणून त्यांनी नजर कैदेत ठेवले होते। त्यावेळी पिंगळे साहेब आणि DYSP तपास अधिकारी पिंगळे साहेब होते आणि दुबुले मॅडम होत्या, यांनी मला नजर कैदेत ठेवले होते आणि त्यांनी मला गुन्हा पाठीमागे काढून घेण्यासाठी प्रवृत्त केले आणि पूर्ण ह्यामध्ये अनिल देशमुख साहेब आणि रुपाली चाकणकर ताई यांनी मला पूर्ण माझी फसवणूक केलेली आहे। त्यांनी मला सरकारकडून तुमचं काहीतरी पुनर्वसन केलं जाईल आणि तुम्हाला सरकारी मदत देतो, फक्त आमचं एक पोलीस डिपार्टमेंटचा एक अधिकारी वाचवा, असं नाहीतर महाराष्ट्रात पूर्ण आंदोलन पेटल आणि ते आम्हाला सरकारला खूप जड जाईल असं आम्हाला सांगितलं होतं। त्यामुळे मला त्यांनी एक प्रकारे हा गुन्हा पाठीमागे काढून घेण्यासाठी मला त्यांनी दबाव टाकला आणि माझी पूर्ण त्यांनी फसवणूक केली आहे। तर ह्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्राचे आत्ताचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अनिल देशमुख साहेब आणि रुपाली चाकणकर ताई यांच्यावरती दबाव टाकून म्हणजे एक गुन्हा पाठीमागे काढून घेतल्यात प्रवृत्त केल्या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या प्रकरणात हसबनीस प्रकरणात जे कृष्णात पिंगळे आहेत DYSP ते सध्या आता जळगावला आहेत कार्यरत, तरी तिथून सुद्धा हे विविध मार्गाने ते माणसे म्हणजे गुंडगिरीची लोक टाकून जे शुभम पाटील आहे, विक्रमसिंह पाटील म्हणून आहेत, ह्यांच्यातर्फे मला जो शारीरिक आणि मानसिक त्रास दिला आहे आणि गँगरेप घडवून आणलेला आहे नोकरीच्या ठिकाणी, तर ह्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत। तरीही हे आता सध्या हे जामिनावरती बाहेर आहेत, तरीही मला विविध मार्गाने अजूनही मानसिक त्रास देत आहेत। तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मला ह्यातून न्याय भेटला पाहिजे। आणि ह्या संदर्भात मी आत्ता सध्या म्हणजे एक आठवडं झालं यशवंतराव चव्हाण स्मृती स्थळावरती म्हणजे प्रीती संगम कराड येथे रुपालीताईंना भेटले होते। तेव्हा मी ताईंना म्हटले, ताई मला आत्ता तर न्याय द्या आणि आत्ता फक्त इथे कासेगाव पोलीस स्टेशन जवळ आहे, इथून एक 2 मिनिटाच्या अंतरावरती माझ्यासाठी चला म्हटले, फक्त एक महिला म्हणून। तर मला बोलले, अरे दीदी एक काम कर म्हणे, बरोबर आहे तुझा विषय पेंडिंग आहे, पण मला अनिल देशमुख साहेबांनीच हे सांगितलं होतं असं, त्यात माझी काही चुकी नाही आणि हे बलात्कार काय असे रोज होतात महाराष्ट्रात, हे काय तुझीच एकटीची केस नाही म्हटले, असे हे मला रुपालीताई चाकणकर ह्या शब्दात बोलले। मग हे चुकीचं आहे ना असं बोलणं हे। आणि मला परत त्यांनी पैशाचे सुद्धा आमिष त्यांनी दाखवलं होतं, मला 1.5 कोटीचं आमिष हे अनिल देशमुख साहेब आणि रुपाली चाकणकर ताईंनी मला सांगितलं होतं की तुला 1.5 कोटी आम्ही देतो, फक्त एक प्रकरण मागं घे। आणि माझ्या अकाउंटवरती यांनी पैसे सुद्धा ट्रान्सफर केलेले आहेत विविध राजकीय लोकांच्या ह्याच्यावर, पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा माझ्या अकाउंटला एकूण टोटली 9 ते 10 लाखाचा व्यवहार ह्यांनी माझ्यावरती असं म्हणजे असे टाकलेले आहेत माझ्या अकाउंटला। मी ह्यांना रिटर्न सुद्धा केलेले आहेत आणि ह्याचे पुरावे मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना लवकरच देणार आहे। आणि फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की यामध्ये जे कोणी आत्ता सध्या आहेत, हे पिंगळे साहेब आहेत, हसबनीस आहेत, हे शुभम पाटील आणि विक्रमसिंह पाटील, आणि ह्या सगळ्यांना ताबडतोब यांना काहीतरी सरकारने कुठेतरी ह्यांच्यावरती गुन्हे दाखल करून ह्यांना म्हणजे अटक करून ह्याला जेलबंद करावे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे माझं प्रकरण व्हायला हे फक्त अनिल देशमुख आणि रुपालीताई चाकणकर ह्या जबाबदार आहेत आणि ह्यांच्यावरती म्हणजे ह्या महाराष्ट्र सरकारने सध्या कारवाई करून ह्यांच्यावरती पहिला गुन्हा दाखल करायला पाहिजे, कारण ह्यांच्यामुळे सर्व हे प्रकरण घडलेलं आहे आणि एवढीच आणि यातून मला योग्य तो न्याय द्यावा एवढी माझी अपेक्षा आहे। मला इथे अनिल देशमुख साहेबांनी आणि रुपालीताई चाकणकर यांनी ह्या दोघांनी इथे तपास अधिकारी DYSP पिंगळे साहेब आणि मनीषा दुबुले मॅडम ACP मनीषा दुबुले मॅडम ह्यांच्या म्हणजे अंडरखाली मला इथं सीझन 4 हॉटेल विश्रामबाग रोड सांगली येथे मला नजर कैदेत ठेवलं होतं आणि त्यावेळी माझ्या अकाउंटला यांनी 9,30,000 रुपये असे म्हणजे वेगवेगळ्या दिवशी टाकलेले होते आणि मी त्यांना रिटर्नसुद्धा केलेले आहेत। हसबनीस असेल म्हणजे हसबनीच्या पत्नीने टाकले होते, परत त्यांच्या वेगवेगळ्या मार्गाने माणसांनी टाकले होते। आणि ह्या संदर्भात जे कोणी मला म्हणजे पिंगळे साहेब आहेत आणि दुबले मॅडम, मग ह्यांच्यावरती पहिल्यांदा गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि हसबनीसवरती अजूनही मला हसबनीस हा त्रास देत आहे विविध मार्गाने, म्हणजे विविध गुंडगिरीची लोक माझ्यावरती पाठवत आहे आणि
आणि कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण माझ्याकडे एकदा गँगरेप झालेले आहेत, एक 4 ते 5 केसेस मी टाकलेले आहेत, पण माझ्या अजून किती शरीराचे लसके लोक घेणार आहेत असं आहे ना. हसबनीस यांनी केला होता, त्याच्यानंतर मग त्या गँगरेप झाला का? हा गँगरेप ते एक शुभम पाटील म्हणून आहे, ते ह्यांच्या पिंगळ्यांनीच हे सगळं प्रकरण पिंगळे आणि हसबनीस ह्या दोघांनी हे केलेलं आहे. म्हणजे ह्यांच्या विरोधात मी आवाज उठवला होता, त्यामुळे ह्यांनी मुद्दामून एक डाव वसूल करायचे प्रयत्नच करत आहेत. किती साली झालं हे आता झालेले 2023ला झालेलं आहे आत्ता. आणि आता मी एका नोकरीच्या ठिकाणी हा कासेगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. तिथे पण मी 300 आता सध्या जामिनावरती बाहेर आहेत. त्रास चालू आहे अजूनही. आता माझा म्हणजे मी मंडईत वगैरे कुठे भाजीपाला वगैरे आणायला गेली तर अजूनही तो माझ्या घरी येतोय, म्हणजे घरी म्हणजे माझ्या आवारात येतोय तिथे, आणि तिथे आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न चालू आहे, दबाव टाकत आहे. माझी मागणी अशी आहे की ह्या सगळ्यांच्या वरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि ह्यांना एकतर अटक व्हायला पाहिजे. आणि ही जी काही केस आहे हसबनीची ती रिओपन करायची आहे मला. आणि महत्त्वाचं म्हणजे मला ह्या माध्यमातून मी सांगू शकते की पहिल्यांदा म्हणजे मी ज्या अनिल देशमुख आहेत साहेब, त्यांनी आणि रुपालीताई चाकणकर यांनी माझ्यावर दबाव टाकून जी काही केस मागे घ्यायला लावले, त्यांच्यावरती पहिल्यांदा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, तर मला न्याय भेटेल कुठेतरी. ह्यासाठी मी गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटणारच आहे, आजीदादांना पण भेटणार आहे, आणि उपमुख्यमंत्री आपले एकनाथरावजी शिंदे साहेबांना पण मी भेटणार आहे. पण त्या अगोदर मी आता म्हणजे 1-2 दिवसात मी आमरण उपोषणाला बसणार आहे मुंबईमध्ये. कारण